प्रश्न क्रमांक 3. आईने मुलांना स्वयंपाकात मदत करण्यास का सांगितले? कारण आईला राग आला होता, कारण मुले दररोज वेगवेगळ्या पदार्थाची मागणी करत होती, ज्यामुळे तिला एकटीला खूप कष्ट पडत होते. कामाचा ताण विभागला जावा आणि मुलांनाही स्वयंपाकाची व जबाबदारीची जाणीव व्हावी, म्हणून तिने त्यांना मदत करण्यास सांगितले. आईने नमूद केलेल्या साहित्यापैकी खालील गटात वर्गीकरण करा. म्हणजे जे साहित्य दिलेले आहे त्या साहित्याचे आपल्याला ऊर्जा देणारे पदार्थ, शारीरिक वाढीस मदत करणारे पदार्थ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ याचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. जसे की ऊर्जा देणारे पदार्थ आहे कणिक, तांदूळ, तेल, साखर, बटाटा. शरीराची वाढ करणारे पदार्थ आहे डाळी, अंडी, चिकन, दूध. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आहे कोबी, कांदे, कोथिंबीर, भाज्या. प्रश्न 6. प्रात्यक्षिक. उष्माघात टाळण्यासाठी कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा व काय करू नये? तर उत्तर आहे उष्माघात टाळण्यासाठी खालील गोष्टीचा अवलंब करावा व काही गोष्टी टाळाव्यात. तर काय करावे? भरपूर पाणी प्यावे, तहान नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे, बाहेर जाताना सुती आणि हलके कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा ORS सारख्या पेयाचे सेवन करावे. काय करू नये? दुपारी 12 ते 4 या वेळेस शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. कडक उन्हात कष्टाची किंवा जड कामे करणे टाळावी. उन्हात जाताना अनवाणी पायाने चालू नये. तर ही खबरदारी आपल्याला उष्माघातामध्ये घ्यायची आहे. प्रश्न 7. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. लहान मुलांना उष्णतेचा त्रास झाल्यास प्रथम उपचार लिहा. लहान मुलांना उष्णतेचा त्रास झाल्यास प्रथमोपचार. मुलांना सावलीत किंवा थंड ठिकाणी नेऊन झोपवावे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ओल्या कापडाने अंग पुसून काढावे. मुलाला प्यायला पुरेसे पाणी किंवा ORS घ्यावे. जर मूल बेशुद्ध पडले असेल किंवा उलट्या होत असतील तर तातडीने डॉक्टरकडे न्यावे. अशा प्रकारे लहान मुलांना उष्णतेचा त्रास झाल्यास प्रथमोपचार करावा. प्रश्न आहे 2. कांगारू मदर केअर पद्धतीची माहिती. पद्धत. या पद्धतीत कमी वजनाच्या बाळाला आईच्या किंवा वडिलांच्या छातीवर उघड्या अंगाने स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवले जाते. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे छातीवर बाळाला ठेवल्यानंतर त्या बाळाला छातीची ऊब मिळते. हायपोथर्मियापासून बचाव. यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते आणि त्याला ऊब मिळते. फायदे. या पद्धतीमुळे बाळ शांत राहते, बाळाच्या वजनात वाढ होते आणि आईचे दूध येण्यास मदत होते. हे दिवसातून किमान 1 तास आणि शक्य असल्यास जास्तीत जास्त वेळ करावे. तर अशा प्रकारे ही कांगारू मदर केअर पद्धत आहे. या पद्धतीमध्ये बाळाला आईच्या किंवा वडिलांच्या शरीराची ऊब मिळते, त्याच्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास मदत होते आणि आईला दूध पण येते. तर अशा प्रकारे हे बाळाला कांगारू मदर केअरचे फायदे आहेत. प्रश्न 3. आपल्या प्रत्येक गृहभेटीमध्ये आशाने शिशूमध्ये कोणत्या गोष्टीचे परीक्षण केले पाहिजे जेणेकरून शिशूला जंतुसंसर्ग होण्यापासून बचाव होईल? तर जंतुसंसर्ग टाळण्यासाठी गृहभेटीमध्ये आशाने करायचे परीक्षण. तर आपण जेव्हा HbNCच्या भेटीला जातो तेव्हा आपल्याला कोणते परीक्षण करायचे आहे की ज्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होणार नाही, त्याचं बचाव होईल जंतुसंसर्गापासून? तर नाळ स्वच्छ आहे, कोरडी आहे का, तिथे पू किंवा लालसरपणा आला आहे का हे तपासावे. त्वचा शरीरावर कोणतेही फुरड किंवा फोड आहेत का हे पाहावे. डोळ्यातून चिकट पाणी किंवा पू येतो का ते त्याचे निरीक्षण करावे. स्वच्छता. पालकांना बाळाला हाताळण्यापूर्वी हात धुण्याच्या महत्त्वाच्या विषयी माहिती घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगावे. तर HbNCच्या भेटीमध्ये आपण नाळ, डोळे आणि बाळाचे शरीर जे स्वच्छ, तर हे सगळं आपण पाहतो आणि मातेला आपण समुपदेशन करत असतो. त्याचबरोबर 6 पद्धतीने हात धुण्यासाठी पण आपण मातेला समुपदेशन करत असतो. तर ह्या सगळ्या पद्धतीचं आपण परीक्षण केलं तर बाळाला जो जंतुसंसर्ग होतो त्याच्यापासून आपण बाळाला वाचवू शकतो. आणि आशाला ह्या गृहभेटीमध्ये आशाने ह्या गोष्टीचे परीक्षण करायचे आहे.
तर अशा प्रकारे आपण आजची माहिती इथेच समाप्त करूया. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना नमस्कार.